लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून संविधान बचावचा नारा विरोधकांनी दिला। यावेळी मोदी सरकार बहुमतात केंद्रात आलं तर संविधान बदलण्यात येईल असा आरोप विरोधकांकडून केला जाऊ लागलाय। लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाची चर्चा, विरोधकांचा सरकारवर संशय, विरोधकांचे आरोप सरकारनं फेटाळले। लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या चर्चांना वेग आलाय। भाजपला घटनेत बदल करायचाय, त्यामुळेच अबकी बार 400 पारचा नारा दिला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला। पण भाजपकडून सातत्यानं बोललं जात आहे ना, भारतीय जनता पक्षाचे खासदारच म्हणाले ना की आम्हाला संविधान बदलायचं। याच्यावर आणखीन प्रूफ काय पाहिजे तुम्हाला? फडणवीस म्हणतात सूर्यचंद्र तारे तोपर्यंत संविधान बदललं, मग त्यांचा खासदार कसं बोलला? गेल्या 9 वर्षात सत्ताधाऱ्यांनी रोज संविधानाची हत्या केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय। ज्याने संविधानाची रोज गेल्या 10 वर्षामध्ये रोज संविधानाची हत्या केली, लोकशाहीचा मुर्दा पाडला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची अप्रतिष्ठा केली, त्यांच्या तोंडून संविधान रक्षणाची भाषा म्हणजे एक ढोंग आहे। ही लोकसभा निवडणूक म्हणजे संविधान बचावची चळवळ असल्याचा दावा सोलापुरातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंनी केला। चळवळ जी आहे ती आता संविधान वाचवण्याची चळवळ आहे, जी सुरू झाली आहे। कारण का संविधान बदलण्याचे काही भाषणं आज जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडून होत आहेत, आणि जर ही वेळ आपल्या देशावर आली तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळ सुरू केली पाहिजे। पंतप्रधान मोदी हेच बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाचे रक्षण करतील अशी ग्वाही भाजपनं दिली आहे। त्या संविधानाने समतेचं राज्य आणलं, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला, संधीची समानता आणली, आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणून चहा विकणारा पोरगा आज देशाचा प्रधानमंत्री झाला। विरोधकांनी संविधान बचावचा नारा दिला असला तरी सर्वसामान्य माणसापर्यंत त्यांना हा मुद्दा न्यावा लागेल। फक्त भाषणापुरता आणि नेत्यांमध्येच हा मुद्दा राहिला तर तो परिणामकारक ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।